अरे पोळी घे ना नचिकेत. नाही नको, पोट भरलं माझं. अरे हल्ली फारच लाजतोस तू, एक पोळी घेच. अरे लाजत नाही, खरंच पोट भरलं. एवढ्यात कसं काय पोट भरलं? अरे तुझ्या वयाचा होतो ना त्यावेळेला मी 8 पोळ्या खात होतो. तुमची गोष्टच वेगळी आहे हो. सुनबाई वाढा वाढा, त्याला 2 पोळ्या अजून वाढा. हो अप्पा. अरे तरुण रक्त आहे, थंडीच्या दिवसात जिरून जात आहे लगेच. घे रे. बाप, वजन वाढेल माझं. वाढू दे, काही बिघडत नाही. नचिकेत, अरे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी संकोच करत बसू नकोस. आता हे तुझंही घर आहेच. अरे हो, बरं झालं आठवलं. आप्पा, हा, एक विचारायचंच राहिलं. काय रे? आपण नचिकेतला भागीदार तर करून घेतला, हा, पण करार केलेलाच नाहीये. करार कधी करणार? म्हणजे सह्या कधी करायच्या? अरे वा, हुशार जावया बरोबर राहून तू सुद्धा हुशार झालेस की प्रसन्न. म्हणजे कायदेशीर बाबी सुद्धा तुझ्या डोक्यात यायला लागल्या आहेत. नाही म्हणजे मला सहज आठवलं म्हणून सांगितलं. पण मी करार करणार नाही. हा, आहे नचिकेत, तुझी काही हरकत आहे का? नाही, माझी काही हरकत नाही. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. बघ प्रसन्ना, याला म्हणतात विश्वास. अरे मी गंमत केली तुम्हा सगळ्यांची. वकिलाला सांगितलंय करार करायला. मग कधी देणार आहेत ते? ते बाहेरगावी गेलेत म्हणून थोडासा उशीर होतोय, पण एकदा आले की अर्ध्या तासात तयार होईल सगळं. या नो प्रॉब्लेम अप्पा, मला काही नाही. नाही बघ, सगळं कागदोपत्री केलेलं बरं असतं. आणि तशी तू गुंतवणूक केलीच आहे, त्यामुळे कामही वेळेवर सुरू झालंय. हो, ते फार महत्वाचं आहे. आता संगणकीकरणाची संपूर्ण जबाबदारी ही तुम्हा दोघांची आहे बरं का नचिकेत, सई. हो अप्पा. सगळे निर्णय तुम्हीच घ्या. नचिकेत असल्यावर काही काळजीच नाही. अहो, मी घेतला असता. थांबा थांबा, मी बघतो. अहो, अर्ध्या जेवणात ना कशाला उठलात? अहो, नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. अप्पा नमस्कार. बनावट बोलतोय. कोटेशन पाठवलंय मी. ठीक आहे, संध्याकाळी निकाल लागला की कळवतो तुम्हाला. हो हो. तेव्हा तुला काही वाढू का सई? नाही नाही नको आई. सावकाश. काकू तुम्ही घ्या ना. देवकी, हा हो हो, वाढ का कल्पना. हो. अरे नचिकेत, मला तुला एक सांगायचं होतं. हा बोला ना. कसं आहे नचिकेत, तू आप्पांच्या कर्जाचे हप्ते फेडायला सुरुवात केल्यावर तुला कदाचित पैशाची चणचण भासेल. तुला गरज लागली तर निसंकोचपणे मला सांग. अरे तू माझ्या मुलासारखाच आहे. थँक्यू सो मच. पण मी करेन मॅनेज, नो प्रॉब्लेम. एनिवे, झालं माझं. अरे राहू दे. ठेव. अरे ठेव. ऐकणार नाही तो. प्रसन्न, तू बोललास ते बरं झालं. तेवढाच दिलासा वाटला असेल त्याला. हो, खरंच आहे ते. नचिकेत, अरे फार ओढाताण होऊ देऊ नकोस ना तुझी. नाही होणार ताणवड. अरे ओढा ताण नचिकेत. तोड पडे. चला आता मी तुम्हाला वाढतो. अरे नाही नाही, आता तुम्ही जावई बापू आहात, तुम्ही वाढायचं नाही आम्हाला. असं कसं? आता काका मला म्हणाले ना मुलासारखं आहे म्हणून. हे देवकी, आणि लाजू नको, पोटभर जेव. मी लाजणार आहे? काय भाई. काकू घ्या. सई आमटी घे. नाही नाही नको. नाही घे. अरे नाही नाही नको. सई, जरा
घरी आहे ना, काम आहे. काम. अरे पण आता कसं नचिकेत? काय रे, काय कुजबूज चालले? अगं आजी काही नाही, ते ना कार्यालयातलं थोडं काम बाकी आहे म्हणून नचिकेत म्हणत होता की थोडा वेळ घरी ये म्हणून. हो का? अगं मग जाऊन ये. ठीक आहे, मग मी येतो. सई, तू जेवण झालं की पण ये. येतो का? नचिकेत, हा अप्पा. आणखीन काही निविदा आल्या? नाही, आय हॅव्हन चेक. मी चेक करतो आणि मग संध्याकाळी आपण फायनल करू. ठीक आहे, चालेल. ठीक, ओके, येतो. हो. सही याच्यात एव्हरीथिंग इज सेट. नचिकेत, वेलकम मॅम. अरे नचिकेत, हे काय? कामाचं बोलायचं होतं ना तुला? फोन दे. गिव मी फोन. अरे पण कशात काय? अरे हे काय करतोयस नचिकेत? स्विच ऑफ. का? मगाशी आपण ऑफिस मध्ये बोलत होतो तर आपणचा फोन आला. आय डोंट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स ना, म्हणून स्विच ऑफ केलं. नचिकेत तू पण ना. नचिकेत, अरे काय करतोयस तू? लांब बस ना, वेडेपणा करू नकोस उगीच. मला तर खूप वेळेपणा करायचा. अच्छा, पण आपण आधी लग्न करू. देन आय एम थिंकिंग स्वित्झर्लंड और हनीमून. नको, आपण ना हिमालयात जाऊया. आमच्या हिमालयासमोर तुमचं स्वित्झर्लंड काहीच नाही. ओके फाईन, तू म्हणशील तसं. हा, प्लेस इज नॉट इम्पॉर्टंट, द हनीमून इज. आपण इथे पण. नचिकेत, एनिवे, परत आलो की मग आपण इथे घर सेट करू. तू शॉपिंग कर, तुला हवी तेवढी. खरंच? आणि घर पण सेट कर, तुला हवं तसं. हो ना. नचिकेत, मी ना इथे आपल्या घराच्या भिंतींना ना हलका गुलाबी रंग दे. हा, आणि इथे म्हणजे इथेच नाही, सगळ्या खिडक्यांना खूप पडदे लावे आणि त्या पडद्यांना ना घुंगरू लावायचे. म्हणजे कसं, वाऱ्याची झुळूक आली ना की ते घुंगरू असे हलकेच वाजले पाहिजेत. आणि 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 इथे इथे आपल्या अंगणात खूप झाडं लावायचे, खूप झाडं. म्हणजे कसं ना की छान वाटेल ना सगळीकडे. आणि आपल्या दारात एक तुळस लावणार. आणि त्या तुळशीला पाणी घालताना खूप ब्युटिफुल दिसशील ना तू. तुळशीला पाणी घालून झालं ना की मग तुझ्यासाठी मस्त गरम गरम डबा करीन आणि तो घेऊन तू कार्यालयात गेलास की मग इथेच दिवसभर तुझी वाट बघत बसेल. आणि मी आलो की. आणि तू आलास की गरम गरम जेवायला वाढेन तुला. बट इट्स नॉट नेसेसरी की नेहमी तूच बनवलं पाहिजे. समटाइम्स इवन आय विल कुक सम पास्ता और लसानिया. बघा ना चिकेत, आता म्हणतोय, नंतर कदाचित विसरशील. नाही, बघ तू. बघ तू. बघते ना मी. बाबांना आईसाठी किती काय काय करायचं असतं. छान छान पदार्थ करून द्यायची इच्छा असते, पण काय वेळच जमत नाही त्यांना कार्यालयामुळे. अरे नचिकेत, आई बाबांवरून आठवलं, तू आपल्याबद्दल तुझ्या आई बाबांना कधी सांगणारच? नाही म्हणजे ते काय म्हणतील याची काळजी आहेच रे मला. आय नो, बट रिलॅक्स. ते काही म्हणणार नाहीत. आय मीन, मला जी मुलगी आवडेल ती त्यांना पण आवडेल. आय एम फ्री टू चूज माय लाईफ पार्टनर. हो, पण तरी कधी सांगणारच? तर लेट्स सी. आतापर्यंत नाही सांगितलं बिकॉज आप्पा वॉज नॉट रेडी फॉर आवर मॅरेज. आता ते रेडी झालेत, तर आता हे कम्प्युटरायझेशनचं झालं, त्यांना एकदा परत खुश करतो, देन सांगतो घरी. बर, नाउ लेट्स टॉक अबाउट अस. हा आप्पा. हे बघ, तुम्ही घरी या, मग आपण ठरवू कुणाला द्यायची निविदा. हॅलो, मी इंडियात आलो तेव्हा एक फ्रेज कळली मला से डिक्स कडून.
कबाब में हड्डी. एक्सपिरियन्स छान करतोय मी त्याचा. गप्प बस नचिकेत. तर काय गप्प बस. तुझा फोन स्विच ऑफ केला तर माझ्या फोनवर केला. What's wrong with him? नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. नमस्कार अप्पा. काय झालं आता? अप्पा, अहो त्याचं काय आलं, कोटेशन पाठवताना ना चुकून आमच्याकडून सगळीकडे फक्त एक शून्य एक्स्ट्रा ऍड झालाय हो. नाही हो अहो, मला आत्ता ऑफिस मधून फोन आला तेव्हा कळलं. अहो तुम्ही व्यवसाय करता का मस्करी करता? एक साधी निविदा तुम्हाला बनवता येत नाही? मग तुम्ही संगणक काय बनवणार हो? ते तरी कुठे धड हवेत तुम्हाला, बंद पडणारेच हवेत ना. हो, पण निविदा नीट लवकरात लवकर पाठवा. अहो मी स्वतः तुम्हाला रिवाइज बिल बनवून पाठवतोय. जरा वेळ दवडू नका, नाहीतर काम हातचं जाईल. नाही लगेच मी स्वतः पाठवतो. ठेवा आता. बैस. चला करूया फायनल कोटेशन. हो चालेल ना. प्रसन्ना, अरे प्रसन्ना, मी तोही आपल्या सोबत असलेला बरा ना. प्रसन्ना. हा बैस. ओके, पहिलं कोटेशन बनावट अँड असोसिएट्स कडून आलंय. सही. हा, पण आपण स्वीकारण्यासारखं आहे ना? या आहे, पण त्यांनी कोट खूप जास्त केलंय. अरे हो, एवढे नाही. बापरे, नाही चालायचं. या सगळ्यांमध्ये फक्त व्हिनस कॉम्प्युटर्स, आपा ते इंग्रजी नावच आहे हो. ते व्हिनस कॉम्प्युटर्सची निविदा सर्वात कमी आहे, त्यांनाच आपण काम देऊन टाकू. कसं काय वाटतं नचिकेत तुला? या आय थिंक सो, देऊया त्यांना. हा, आप्पा अहो काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आप्पा अहो काय झालं, बरं वाटत नाहीये का? मी काही आणून देऊ का? नाहीये अप्पा, तसं काही नाहीये. मग देऊया ना कॉन्ट्रॅक्ट व्हिनस कॉम्प्युटर्सला. हा बनावट माझी सगळी योजना उधळून लावेल असं दिसतंय. एक मिनिट. बनावट अँड असोसिएट्सचा परत एक मेल आलाय. दे आर सेइंग की आधीच्या त्यांच्या कोटेशन मध्ये देयर वॉज सम टायपिंग मिस्टेक, सो त्यांनी एक नवीन मेल पाठवली आहे. हे त्यांचं रिवाइज्ड कोटेशन आहे आणि हेच फायनल आहे असंही ते म्हणतात. अरे वेळेत आलाय ना, मग बघायला काहीच हरकत नाहीये. आणि त्यांनी चूकही मान्य केलीये. या राईट. बघूया काय अमाऊंट कोट केली आहे ती. ग्रेट. दिस इज द लोएस्ट प्राइस कोटेड. यांना देऊ आपण कॉन्ट्रॅक्ट. सई, नचिकेत, तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य आहे. बरोबर ना प्रसन्ना? हो, 100%. मॅडम तुम्हाला काय वाटतं? त्यांनाच देऊया निविदा. नचिकेत, त्यांना भ्रमणध्वनीवरून लगेच कळवायला हवं. कळव त्यांना. Hello, Mr. Banawat. This is Nachiket Deshpande from Purnanda. Yeah, we are giving the contract to you for the computerization. So, congratulations. उद्या प्लीज तुम्ही ऑफिस मध्ये येऊ शकता भेटायला. ओके. थँक यू. डन. तुम्हा दोघांचंही अभिनंदन रे. थँक्यू सो मच काका.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. सुप्रभात नचिकेत. चला उठा आता, आवरा लवकर. तू ये ना मला तयार करायला. अरे नचिकेत, लाडात येऊ नकोस हा. बरं नचिकेत, आज आपल्या कार्यालयात ते संगणकीकरणासाठी ते बनावट साहेब येणार आहेत ना, लवकर निघायचंय आपल्याला. ते किती घाई आहे तुला. टॉक टू मी फॉर सम टाइम. एनिवे आज घरात काय आरडाओरडा नाही. आप्पा घरी नाहीत का? आप्पा नेहमीच आरडाओरडा करत नाहीत हा नचिकेत. नेहमी मी फोन केला की ते लगेच ते आवाज देतात. सई, हे बघ नचिकेत, आप्पांची नक्कल केलेली मला चालणार नाही. हे त्यांची ऑथेंटिक नक्कल तसं कोण करू पण शकत नाही. एनिवे चल मी रेडी होतो. लवकर तयार हो. बाय. काय हो, आज तुम्ही जाताय ना आमच्या कार्यालयात. म्हणजे तुमची सगळी रक्कम आगाऊ देण्याची मी सोय करतोय. हा अहो म्हणजे काय, मी एकदा बोललो की ते करूनच दाखवतो. फक्त तुम्ही तुमचं काम चोख करा म्हणजे झालं. हा आप्पा, नंतर बोलू. हा काय ग सई? आप्पा, आज आपल्या कार्यालयात ते बनावट साहेब येणार आहेत ना, संगणकीकरणाचं करायचं सगळं. हो का? हो मग त्यांच्याशी सगळं बोलून घे, नीट सगळं समजवून घ्या. हा? हो आप्पा. बरं चला मी निघते हा. एक सुचवू का? नाही म्हणजे काय आहे, तू आणि नचिकेत दोघेही हुशार आहातच. तुम्ही योग्य वाटेल ते करा. पण काय आहे म्हटलं, आपण जरा सुचवून बघू. म्हणजे माझ्या अनुभवाचा फायदा हा आपल्याच माणसांना होईल ना. हो आप्पा, बोला ना. सई, जेव्हा एखादा मोठा सौदा असतो ना, त्यावेळेला पूर्ण रक्कम अगोदर देऊन टाकावी. म्हणजे मग आणखीन सवलत मागता येते. मी अनेक वेळा हे असं केलंय. हो आप्पा, ही कल्पना खरंच खूप चांगली आहे. मी सांगते नचिकेतला. हो चालेल चालेल, सुचव त्याला. हो हे बघ त्याला पटतंय का ते. हो पटेल ना आप्पा, का नाही पटणार. बरं चला मी निघते हा. हो चालेल चालेल. येस मॉम, गुड मॉर्निंग. एका फ्रेंडशी बोलत होतो. नो 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 नो, आई फ्रेंड, गर्लफ्रेंड नाही. प्लीज गेट इट स्ट्रेट दॅट आय एम नॉट हॅव्हिंग एन अफेअर. एनिवे आय हॅव अ मीटिंग. मी निघतो. आय एम गेटिंग लेट. बाय. काय असं काय बघतो? भाई, वहिनीबद्दल तू तुझ्या घरी अजून काहीच सांगितलं नाहीस? नाही. का? का म्हणजे? प्लीज सही सारखं बिहेव करू नको. एव्हरीथिंग हॅज अ राईट टाइम. एनिवे चल बाय. इथे थोड्या दिवसात हा हिटलर दोघांच्या लग्नाचा मांडव घालेल. पण भाईच्या आईला अजून काहीच माहित नाही. अशाने ना सगळे लोचेच होणार आहेत. तुम्हाला तुमची पूर्ण रक्कम ही आगाऊ म्हणून देतोय, तेव्हा आणखीन 10% सवलत द्या. ठीक आहे, ठेवतो दूरध्वनी. काहीही करून 15 तारखेपर्यंत त्या कांगारूच्या तावडीतून कायमची सुटका करायची मला सईची.